विपक्षामध्ये टीम 94 कामन नृत्री मुंबई संघाला मात्र पराभूत केलं होतं. त्यानंतर इथून आपण पाहिलं तर सामना क्रमांक 5 आहे. इथे एका बाजूला टीम 94 कामन तर MS लायन्स संघ. देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा आमच्या कॉम्बॉक्स मधून. दोन सलामीर बॅटल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. निलेश सांबरे तर एका बाजूला आनंद दुमाडा. ही दोन सलामीर जोडी, दोन ट्रम्प कार्ड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बॉलिंग ट्रॅक मध्ये आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये इथून आनंद दुमाडा तर एका बाजूला निलेश सांबरे. हे दोन सलामीर जोडी पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. विश्वनाथ जाधव त्या ठिकाणी पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅक वरती, कारण की बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत पाहायला मिळेल. एका बाजूला आनंद दुमाडा तर एका बाजूला निलेश सांबरे. स्ट्राईक एंडला आनंद दुमाडा आहे. त्याच्या विपक्षामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये विश्वनाथ जाधव, एक मोठं नाव पालघर जिल्ह्याचं जरी इकडून पाहिलं होतं, कारण की तोच फलंदाज अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये रुजू आहेत आणि तोच पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल असेल पहिल्या षटकातील आनंद दुमाडा स्ट्राईक एंडला. पहिलाच बॉल वेगावरती स्वार, भन्नाट वेग, तेज तरार, डॉट बॉल. चांगली सुरुवात म्हणता येईल. इथून डॉट बॉलने नक्कीच सुरुवात राहिली गेली. विश्वनाथ जाधव या गोलंदाजाने एक चांगली गोलंदाजी हाताळत असताना पहिलाच बॉल डॉट बॉल. अचूक पद्धतीने योग्य नियंत्रण पद्धती गोलंदाजी कशी असावी हे दर्शवलं गेलं. पुढील बॉल असेल विश्वनाथ जाधव. यावेळेस काही जबरदस्त क्रॅकिंग रायझिंग डिलिव्हरी. इथून बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट बॉल हाताळले गेलेत. इथून नक्कीच मोठा प्रहार जरूर बेस्ट टाइम स्ट्रोक राहिला होता. इथून गुड जज विकेट टेकन. फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. आनंद दुमाडा बॅक टू द पवेलियन. सागर धुमाड आलाय या ठिकाणी. नो बॅटर, वन डाऊन प्लेयर. इथून नक्कीच कुठेतरी आनंद दुमाडा याचा मिस टाइम स्ट्रोक राहिला होता आणि यस इथून फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय. इथून चांगली सुरुवात म्हणता येईल. विश्वनाथ जाधव या गोलंदाजाने चांगली सुरुवात, एक चांगला स्टार्टअप आपल्या संघासाठी राहिला गेलाय, कारण की जिथून चांगली गोलंदाजी त्याच्याकडे चांगली फलंदाजी, जिथून मात्र नक्कीच चांगली सुरुवात म्हणता येईल. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल आले, तदनंतर विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पुढील बॉल असेल विश्वनाथ जाधव. आकुटप्याची लेन लाईन. इथून मात्र नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळतोय. सागर दुमाडाला देखील बीट करत चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या फॅन मध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल. काही जबरदस्त इथून गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ आपण पाहिला. इथून मात्र आतापर्यंत MS लायन्स संघाचं खातं ओपन नाही. या चांगली गोलंदाजी. इथून 5वा बॉल पहिल्या षटकातील विश्वनाथ जाधव. यावेळेस वेगावरती स्वार झालाय. बॅक टू बॅक आपण पाहिला तर इथून डॉट बॉल. विकेट मेडन ओव्हर पाहायला मिळेल का हे देखील प्रश्नचिन्ह आहे. शेवटचा अंतिम बॉल असेल जिथून विश्वनाथ जाधव या सर गोलंदाजाने जे अधिराज्य गाजवलं गेलं आणि पॉवर प्लेच्या बंधनातला पॉवरफुल गोलंदाज विश्वनाथ जाधव. तर एका बाजूला सागर दुमाडा. शेवटचा अंतिम बॉल. 1 to go.
मोठा प्रहार केलाय जरूर. मिस टाइम स्ट्रोक राहिला गेलाय. चेंडू ऑफ येत आहे. क्षेत्ररक्षक आलाय त्या चेंडू खाली. यस, यावेळेस मात्र विकेट मेडलवर पाहायला मिळतोय. जिथून विश्वनाथ जाधव या गोलंदाजाने काही जबरदस्त गोलंदाजी हाताळली आणि नक्कीच इथून पाहिलं तर एक षटकाचा खेळ अगदी संपुष्टात आला. एक षटकाच्या समाप्तीकरीस 2 विकेट आतापर्यंत खातो पण नाही आहे एम एस लायन्स संघाचा. यस, फलंदाज बाद सागर दुमाडा बॅक टू द पवेलियन. नो मॅन बॅटर दाखल झालाय जरूर मैदानाच्या आतमध्ये. प्रफुल्ल आलाय त्या ठिकाणी. नो बॅटर आपण पाहिला तर प्रफुल्ल नाईक या ठिकाणी दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिलं तर स्वतः कर्णधार प्रकाश तुंबडा. मोठा प्रहार करायचा होता. याही वेळेस डॉट बॉल पाहायला मिळेल. काही जबरदस्त गोलंदाजी इथून पूर्णपणे थांबवलं गेलंय एम एस लायन्स संघाला. जिथून पाहिलं तर जी प्रकाश तुंबडा या गोलंदाजाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपण रिप्लाय मध्ये पाहू शकता की जो चेंडू पडल्यानंतर थोडासा ऑप्शनच्या बाजूला राहिला गेला आणि डॉट बॉल. यावेळी चांगला फटका जरूर आहे. इनसाइड आउटचा फटका थर्ड बॅट रिजनला. चेंडू सरळ क्लिअर करेल. आलाय सीमा रेखा पार चौकार. तुंबडा तर एका बाजूला पण पाहिला. मोठा प्रहार यावेळी इनसाइड आउटचा फटका. मिस टाइम स्ट्रोक झालाय. यस, इथून मात्र फलंदाज बाद होताना निलेश सांबरे बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. वरती संघ पाहायला मिळतोय. जिथून पाहिला तर दुसरं षटक आहे प्रगती पथावर. 4 चेंडूंचा खेळ आपण पाहिला. 10 धावा खर्च जरूर केला प्रकाश तुंबडा या गोलंदाजाने. स्वतः कर्णधार आहेत पण इथून तदनंतर कमबॅकिंग गोलंदाजी कशी असावी हे दर्शवलं गेलं. कारण की परिवर्तन करणं खूप महत्वाचं असते. इथून पहिला 5वा बॉल असेल प्रकाश तुंबडा. पहिलाच बॉल सॉफ्ट हँडने जरूर खेळला गेलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट झाली असती पण इथून यस एक धाब सुयोग्यरित्या परिपूर्ण केली गेली आणि एकेरी धावणे धावफलक 11 रन ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती. सॉफ्ट हँडने जरूर खेळले होते. एक चांगला रन, एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट. इथून शेवटचा आणि अंतिम बॉल असेल. तिथून पहिला प्रफुल्ल नाईक स्ट्राईक एंडला कोणत्या अनुषंगाने फलंदाजी करेल हे देखील पाहिलं जाईल. याही वेळी सोडवलाय जरूर. चेंडू येत आहे. क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय. इथून मात्र बॉन्डिंग व्यवस्थित नव्हती आणि त्याच कारणास्तव चेंडू सरळ वन बाउन्स क्लिअर करेल. सीमा रेखा पार चौकार 4.
इथून आपण पाहिलं तर चांगली सुरुवात, 2 षटकाचा खेळ आपण पाहिला, 2 षटकाच्या समाप्तीखेरीज 15 रन ऑन दी बोर्ड. आणि नक्कीच मायबाप प्रेक्षक वर्ग देखील या मॅचचा आनंद घेत असताना एक चांगली खेळी आतापर्यंत चांगली सुरुवात. अनिकेत चौधरी जर का फलंदाजाला जबाबदारी घ्यावी लागेल. प्रफुल्ल नाईकच्या बॅटमधून चौकार जरूर आला, महत्वाचा चौकार. इथून पाहिलं तर 7.50 ची सरासरी गाठली गेली. MS लायन्स संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 2 षटकाच्या समाप्तीखेरीज इथून 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथून मात्र नक्कीच अजूनही पण पहिला 6 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 6 षटकामध्ये किती धावा जमेल ही देखील पाहिलं जाईल. तोपर्यंत चांगली सुरुवात राहायला गेली, जो पलटवार हाताळला गेला टीम 94 कामन संघाने, जिथून विश्वनाथ जाधव या गोलंदाजाने पहिलं षटक विकेट मेडन ओव्हर हाताळलं. अचूकरित्या योग्य पद्धतीने नियंत्रण गोलंदाजी कशी असावी हे दर्शवलं गेलं. इथून दुसरा स्पेल असेल आणि या सामन्याचं तिसरं षटक. विश्वनाथ जाधव बॉलिंग ट्रॅकवरती, तर एका बाजूला अनिकेत चौधरी हा बॅटर पाहायला मिळतोय. रिव्हर्सचा डेम होता, इथून प्रॉपर कनेक्टिव्हिटी नव्हती, पण इथून नक्कीच मिस टाइम स्ट्रोक जरूर राहिला होता. एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक पाहिला तर 16 रन ऑन दी बोर्ड, 16 धावा धावफलकावरती. इथून संत सुरुवात आहे. आतापर्यंत आपण पाहिलं सामना क्रमांक 5 आहे, जिथून चांगली सुरुवात देखील राहिली होती गोलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज विश्वनाथ जाधव. यस, चेंज ऑफ पेस, लववर चेंडू हाताळला गेलाय, गतीमध्ये परिवर्तन केला गेलाय. यावेळेस एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. इथून चांगली गोलंदाजी हाताळत असताना आतापर्यंत मोठ्या फटक्यापासून थांबवलं गेलंय. प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन राहिलं जातं, कारण की अनेक वर्षाचा अनुभव जरूर आहे विश्वनाथ जाधव, कारण की नक्कीच आदिवासी समाजामध्ये एक मोठं नाव देखील आहे. यावेळेस मात्र नक्कीच चांगला फटका जरूर, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एकच धाव, प्रत्येक चेंडूवरती एक एक धाव परिपूर्ण केली जाते. मोठ्या फटक्यापासून थोडंसं थांबवलं गेलं. धावफलक पाहिलं तर 1 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 18 रन ऑन दी बोर्ड. तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. चांगली गोलंदाजी विश्वनाथ जाधवने आतापर्यंत पहिलं षटक विकेट मेडन ओव्हर हाताळला गेला. त्यानंतर चांगली गोलंदाजी हाताळला देखील पाहिलं जाईल. इथून पाहिलं विश्वनाथ जाधव. पुढचा बॉल, यावेळी चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, अचूक टप्प्यावरती भेदक मारा पाहायला मिळतोय. इथून मात्र चांगली गोलंदाजी हाताळत असताना विश्वनाथ जाधवने आतापर्यंत पलटवार केला गेलाय, थोडंसं पारडं जड केलं गेलंय MS लायन्स संघाचा, जिथून महत्वाचा सामना आहे. इथून MS लायन्स संघाला हा विजयश्री संपादित करणं खूप महत्वाचं असेल. यावेळेस नक्कीच आकुटप्प्याची लेंथ लाईन जरूर होती. एक धाव परिपूर्ण, दुसरी धावीचा प्रयत्न, पण इथून एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. इथून एकेरी धावेने धावफलक पाहिला तर 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 19 रन ऑन दी बोर्ड. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल, जिथून तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. जिथून जी गोलंदाजी साकारली, आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. या शेवटच्या आपण अंतिम चेंडू त्याच्यावरती देखील आक्रमण केलं होतं. हलक्या साधाने क्षेत्ररक्षण पुढे सरसावला. इथून क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत भरपूर कालावधी होता आणि त्याच कारणास्तव इथून 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. आणि या दुहेऱ्याकडे धावफलक पाहिला तर जाऊन पोहोचले 21 या आकड्यावरती. 21 रन ऑन दी बोर्ड. 3 षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीखेरीज 21 रन, लॉस ऑफ 3 विकेट. प्रथम फलंदाजी करत असताना MS लायन्स संघ. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि देऊया संधी डीजेला. मात्र पाहिलं तर 7ची सरासरी गाठली गेली प्रत्येकी षटकामागे. 7च्या सरासरीने धावफलक 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. संत क्रिकेट आतापर्यंत मैदानामध्ये, जिथून चांगली फलंदाजी, थोडंसं जो टॉप गिअरमध्ये फलंदाजी करावी लागेल, कारण की टीम 94 कामांकडे देखील चांगली फटकेबाजी आहे. आणि त्या अनुषंगाने मात्र MS लायन्स संघाला तितक्याच धावा जमवण्याचं महत्त्वाचं असेल. इथून पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवरती प्रकाश तुंबडा पुन्हा एकदा प्रमोट केलं गेलंय. 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज. इथून पाहिलं तर दुसरा स्पेल असेल. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली गेली. इथून पहिलाच बॉल 4थ्या षटकातील. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं प्रफुल्ल नाईक पूर्णपणे फ्रंट फूटवरती आले होते. जरूर बॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर, पण इथून एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल.
इथून आतापर्यंत सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाते, कारण की मोठ्या धावांपासून पूर्णपणे थांबवलं गेलं, थोडंसं जखडून ठेवलं गेलं फलंदाजांना. आणि चौधरी तर एका बाजूला प्रफुल्ल नाईक हे दोन बॅटर आतापर्यंत संयमी खेळी करत असताना, जिथून पाहिलं तर चांगली गोलंदाजी हाताळत असताना, जिथून धावफलक पाहिलं तर 22 आकड्यावरती जाऊन स्थिर आहे. येत्या कालामध्ये थोडंसं धावसंख्येला ग्रहण लागलं गेलंय. जिथून पाहिलं तर MS लायन संघाचा पूर्णपणे थोडंसं बॅकफुटवरती संघ पाहायला मिळतोय, कारण की चौथं षटक आहे. प्रोग्रेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, यावेळेस फटका फसलाय, चेंडू अभेत आहे, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चुकी करणार नाही. यस, गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद अनिकेत चौधरी बॅक टू द पवेलियन. अविकेश आलाय, नो बॅटर अविकेश गिंबल. तर गोलंदाज प्रकाश तुंबडा काही जबरदस्त गोलंदाजी हाताळत असताना चौथं षटक आहे प्रगती पथावर. मोठा प्रहार करायचा होता, या वेळेस मात्र नक्कीच स्टंप बाहेर व्हाईट बॉल पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी जरूर स्कोर कार्डवरती ऍड होईल बोनसच्या स्वरूपामध्ये. निश्चित स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत जी गोलंदाजी हाताळली गेली याच्यामध्ये काही शंका नाही. जिथून थोडंसं टॉप गिअरवरती फलंदाजी करावी लागेल. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता, पण इथून यावेळी डॉट बॉल पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी अविकेश गिंबल. कुठेतरी मात्र मिस टाइम स्ट्रोक जरूर राहिला. गोलंदाजाचा आतापर्यंत बोलबाला राहिला गेला. जिथून आपण पाहिलं प्रकाश तुंबडा या गोलंदाजाचं दुसरा स्पेल विश्वनाथ जाधव विकेट मेंटेन ओव्हर त्याच्या नावावरती या सामन्यामध्ये राहिली गेली आणि ती महत्वाची असेल. इथून पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा प्रकाश. मोठा प्रहार जरूर उडवलाय, चेंडूला सरळ लॉप केलाय, फेकून दिलाय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी आलाय सीमारेखा पार. षटकार 6. यावेळेस वळवलाय. एक तेरी तो एक मेरी हे मैदानामध्ये पाहायला मिळालंय. काही जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी, तितकीच चांगली गोलंदाजी. फलंदाजी तितकीच चांगली नाही आहे, कारण की इथून पाहिलं तर चौथं षटक आहे प्रगती पथावर. धावफलक पाहिलं तर अवघ्या 29 सेकंदावरती जाऊन पोहोचलाय 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये MS लायन संघ. रिव्हर्सचा अटेम्प्ट पॉवरफुल सक्सेसफुल होईल का? पण इथून मात्र नक्कीच हा झेल परिपूर्ण केला गेलाय. फलंदाज बाद होताना अविकेश गिंबल बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. 5वा धक्का क्रमांक 5 त्या ठिकाणी MS लायन संघाला. आपण पाहिलं तर नो बॅटर कैलाश काकड हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जिथून आपण पाहिला 4 षटकाचा खेळ योग्यरित्या समाप्त झाला. 4 षटकाच्या समाप्तीखेरीज आपण पाहिलं 29 सेकंदावरती जाऊन पोहोचलाय. तो म्हणजे प्रथम फलंदाजी करत असताना MS लायन्स संघ. इथून मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. अजूनही आपण पाहिलं तर अजूनही 4 षटकाचा खेळ शेष आहे आणि या 4 षटकामध्ये किती धावा जमेल हे देखील पाहिलं जाईल. इथून प्रफुल्ल नाईक आतापर्यंत 5 चेंडू फेस केलेत, 7 धावा त्याच्या नावावरती आहेत. कैलास काकड नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आपण करंट रन रेट पाहिला तर 7.25 ची सरासरी गाठली गेली. जिथून थोडासा टॉप गिअरमध्ये फलंदाजी करावी लागेल. टीम 94 कांबळने थोडंसं पार्ट जड केलंय MS लायन्स संघाचं. जिथून चांगली गोलंदाजी हाताळली विश्वनाथ जाधव या गोलंदाजाने. त्यानंतर प्रकाश तुंबडा या गोलंदाज स्वतः कर्णधार आणि नक्कीच दोन्ही यांच्या माध्यमातून एक चांगली कामगिरी राहिली गेली. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहिलं तर
सतीश जाबर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 5व्या क्रमांकाचा गोलंदाज, पहिलाच बॉल. यावेळेस काय जबरदस्त बळावलाय, चेंडू पडल्यानंतर चांगली गोलंदाजी, डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी इथून पण पाहिला, अचूकरित्या योग्य पद्धतीने चेंडूला हाताळला गेलाय. यावेळेस मात्र नक्कीच ट्रम्पलाईनच्या खूपच बाहेर. यस, वाईट बॉल पाहायला मिळेल. अतिरिक्त धावा जरूर स्कोर कार्डवरती ऍड होताना पाहायला मिळेल. 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 30 रन ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट. जिथून पाहिला तर प्लेमध्ये अगदी आपण बघू शकाल एकदम ट्रम्पलाईनच्या खूपच बाहेर चेंडू हाताळला होता. सतीश जाबर मोठा प्रहार करायचा होता. यावेळेस बळावले चेंडूला, डॉट बॉल, अचूक टप्प्यावरती भेदक मारा. नियंत्रित गोलंदाजी करत असताना योग्य पद्धतीने चेंडूला हाताळला जात आहे. जिथून आतापर्यंत आपण पाहिलं तर 30 आकड्यावरती धावफलक शांत राहिला गेलाय. इथं काळामध्ये स्ट्राईक रेट थोडंसं थांबवलं, जिथून आपण पाहिलं चांगली गोलंदाजी देखील हाताळली जाते. प्रफुल्ल नाईक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय बीट होताना. यावेळेस मात्र नक्कीच मिस टाइम स्ट्रोक जरूर राहिला. कैलास काकडला मात्र स्ट्राईक एंडला आणलं जात आहे. इथून पाहिलं तर एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. इथून आपण 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहिला. सतीश जाबर या गोलंदाजाने आतापर्यंत प्रभावित केला. ह्या गोलंदाजाचा देखील बोलबाला राहिला गेला, जिथून मात्र कुठेतरी धावसंख्येला अंकुश लावण्याचं काम या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिलं गेलं. इथून अजूनही 3 चेंडूचा खेळ तेच असेल. जिथून पाहिलं तर स्ट्राईक एंडला कैलास काकडला आणला जात आहे. नो बॅटर आहे, मोठा प्रहार करायचा होता. याही वेळेस मात्र डॉट बॉल, अख्खू टप्प्याची लेंथ लाईन, चेंडू पडल्यानंतर थोडासा तिखट बाउन्सर पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी प्रत्येक चेंडूवरती, अचूक टप्पा, नियंत्रित लेंथ मेंटेन करत असताना मेरिटवरची गोलंदाजी कशी असावी. पण इथून कैलास काकड सांगतोय मी जास्त वेळ थांबणार नाही. इथून मात्र चेंडूला सरळ पाठवलाय, सीमारेखा पार, षटकार 6. इथून मात्र षटकार आलाय आणि या षटकाराने आपण पाहिला तर धावफलक 37 रन ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट. इथून पाहिलं तर 5व्या षटकातील शेवटचा आणि अंतिम बॉल असेल आणि अंतिम या चेंडूवरती किती धावा येतील हे देखील पाहिलं जाईल. इथून मात्र नक्कीच कैलास काकडला संकट मोचन बनावं लागेल. अजूनही सागर धोडीसारखा फलंदाज यांना बाकी असेल, जिथून चांगली अफलातून आपण पहिला डे 3 मध्ये चांगली गोलंदाजी हाताळली होती. त्यांच्या माध्यमातून देखील विकेट मेडन ओव्हर राहिले होते. गोलंदाज सतीश जाबर, शेवटचा आणि अंतिम बॉल, 1 to go. यावेळेस प्लेइंग विथ द बॉडी सर्वपासून थोडासा लांब ठेवला, पण ह्या चेंडूवरती पनिशमेंट केले जाते, व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव जरूर स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. 38 रन ऑन दी बोर्ड, 38 धावा धाव फलकावरती. चांगला षटकार जरूर राहिला. कैलास काकडचा बॅट मधून महत्वाचा षटकार त्या ठिकाणी, मोठा प्रहार करायचा होता. यावेळेस डॉट बॉल पाहायला मिळेल. इथून आपण पाहिलं तर 5 षटकाचा होती समाप्ती. 5 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक पाहिला तर 38 रन याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ 5 विकेट. प्रथम फलंदाजी करत असताना MS लायन्स संघ. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि देऊया इथून आपण पहिला 5 षटकाचा खेळ समाप्त झाला. 5 षटकाच्या समाप्तीखेरीज 38 रन ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट. MS लायन्स संघ, जिथून प्रफुल्ल नाईक हा फलंदाजाने चांगली टाइमर इथून सेट आहे. इथून शेवटची तुमच्याकडे 17 मिनिटं राहिली, त्याची नोंद असू द्या टीम 94 कामन संघ, कारण की इथून तुम्हाला 8 षटक तुम्हाला 40 मिनिटांमध्ये परिपूर्ण करायचे. अजूनही 3 षटकांचा खेळ
बाकी आहे आणि त्या 3 षटकामध्ये तुम्हाला नक्कीच टाइम आपण पाहिलं तर अजूनही 16 मिनिटं आहेत. याची नोंद असू द्या. जास्त वेळ न घेता स्ट्राईक एंडला पण पाहिलं प्रफुल्ल नाईक, नॉन स्ट्राईक एंडला कैलास काकड, जिथून मनीष तारवी मनीष तारवी या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल सरळ बॅटचा वापर जरूर ऑन साईडला क्षेत्ररक्षण आहे. इथून मात्र नक्कीच सॉफ्ट हँड चेंडूला फील्ड केलं. एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. काही संयमी खेळी करत असताना आतापर्यंत पूर्णपणे थांबवलंय. इथून कैलास काकडला जबाबदारी नावाचं ओझं स्वीकारावं लागेल. जिथून कुठेतरी ही नाव कुठेतरी थांबले अडकले त्याला संकटातून बाहेर काढावं लागेल. इथून नक्कीच कैलास काकडसाठी जर षटकार मारला तर सनी राठोड यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथून जर षटकार मारला तर सनी राठोड यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मोठा प्रहार करायचा होता. मिस टाइम स्ट्रोक इनसाइड आउटचा फटका जरूर. सेफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. वन बाउन्स चेंडूला फील्ड केला. तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केलं गेलं आणि या 2 धावा महत्वाच्या असतील. इथून धावफलक पाहिला तर 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 41 रन ऑन दी बोर्ड. 41 धावा धावफलकावरती. कैलास काकड आपले पूर्णपणे एफर्ट मात्र जीवाच्या आकांताने नक्कीच आपल्या संघासाठी संकट मोचण बनत असताना मनीष तारवी आतापर्यंत चांगली गोलंदाजी. मोठा प्रहार करायचा होता. सरळ बॅटचा वापर पाहायला मिळाला. इथून नक्कीच एकच धावेवर सॅटिस्फाय. स्वतः गोलंदाज ते चेंडूवरती आले. चांगलं क्षेत्ररक्षण स्वतः फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होईपर्यंत आपण पाहिला एकच धाव त्या ठिकाणी खर्च केली गेली. मनीष तारवीचं मी नक्कीच कौतुक करेन. जिथून चांगली गोलंदाजी हाताळत असताना 6वं षटक प्रगतीपथावर आहे. स्ट्राईक एंडला प्रफुल्ल नाईक मोठा प्रहार केलाय. आखू टप्प्याची लेंथ लाईन. आव देखा ना ताव. मला माझ्या संघासाठी पाहिजे धाव. चेंडूला सरळ पाठवलाय सीमा रेखा पार. षटकार 6. अठ्ठेचाळीस आकड्यावरती मोठा प्रहार करायचा होता. वेगावरती स्वार झालाय आणि नक्कीच सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. प्रफुल्ल नाईकला देखील परतावं लागेल. बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. ज्याची नियुक्ती झाली एम एस लायन्स संघाच्या माध्यमातून. इथून कोणत्या अनुषंगाने फलंदाजी करेल हे देखील पाहिलं जाईल. इथून मनीष तारवी आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली. षटकार आल्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी. इथून नक्कीच पाहिलं तर शेवटचा अंतिम बॉल या 6व्या षटकातील आपण पाहिलं मनीष तारवी या गोलंदाजाच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम बॉल 1 टू गो. स्ट्राईक एंडला कैलास काकड. मोठा प्रहार करायचा होता. याही वेळेस काही जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय. अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवलं होतं. इथून मात्र या 6 षटकांचा मात्र खेळ समाप्त होतोय. 6 षटकांच्या समाप्तीखेरीज धावफलक आपण पाहिला तर 48 या खेळावरती जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ 6 विकेट. 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना एम एस लायन्स संघ
सागर धुडी. बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिलाच बॉल चांगला फटका आहे जबरदस्त. बंदुकीच्या गोलीप्रमाणे चेंडू सरळ आलाय सीमा रेखा पार. चौकार 4. संघासाठी महत्वाच्या धाबा असतील जिथून बॅक टू बॅक 2 चौकार आले. इथून चेंडू मारल्यानंतर एवढा फास्ट येतोय की क्षेत्ररक्षकाला मात्र थांबवण्यामध्ये थोडस असफल होते. काही जबरदस्त फटकेबाजी. सागर धोडी नावाचं वादळ गोंगावेल का हे देखील पाहिलं जाईल. 36 जाबर वरती मात्र हल्ला बोल केला जातोय. तर एका बाजूला सागर धोडी मोठा प्रहार उडवलाय यावेळेस चेंडूला सरळ पाठवलाय सीमा रेखा पार. षटकार. मध्ये हे दर्शवत असताना मिस्टर सागर धोडी अगदी जबरदस्त फलंदाजी. महत्वाचा सामना आहे. इथून आपल्या संघासाठी संकट मोचन. इथून नक्कीच काय जबरदस्त खेळी. पाहिलं तर 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात. 36 जाबर या गोलंदाजावरती हल्ला बॉल. इथून चौथा बॉल असेल 7व्या क्रमांकाच्या षटकातील. यावेळेस सोडवलाय दिशा से भटके तो जोरदार मिलेंगे फटके. और इथून मात्र चेंडू आणखी गेल बॅक टू बॅक सागर धोडीच्या बॅट मधून. षटकार. इथून सागर धोडी संकट मोजन. आपल्या संघासाठी कुठेतरी काही जबरदस्त आक्रमकता फलंदाजी. चौकार आणि षटकाराचा पाऊस पाहायला मिळतोय. जिथून नक्कीच 68 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 68 रन ऑन दी बोर्ड. सागर धोडी इज ऑन फायर. 36 जाबर वरती हल्ला बॉल. 5वा बॉल. यावेळेस मात्र बॅकवर्ड शॉट लेगला 1 बाउन्स आणखी क्लिअर करेल. सागर धोडीच्या बॅट मधून आलाय सीमा रेखा पार. चौकार. चौकार आलाय महत्वाचा. चौकाराने धावफलक पाहिला तर 72 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 72 रन लॉस ऑफ 6 विकेट. शेवटचा अंतिम बॉल. मोठा प्रहार. यावेळेस चेंडूला उडवलंय लांब लांब लांब. आलाय आणखी एक सागर धोडीच्या बॅट मधून. षटकार. काही जबरदस्त सागर धोडी अफलातून कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी.
इथून आपण पाहिलं कैलास काकड स्ट्राईक इनला शेवटच्या अंतिम षटक हटवण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. मनीष तारपीला मात्र आणलं जात आहे. कैलास काकड याच्यासाठी एटीएम ओपन जरूर झालंय. इथून प्रत्येक षटकारासाठी मात्र कमारे संघाच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथून कुठेतरी सागर धोडी 6 चेंडू 30 धावाची विस्फोटक नोक खेळी महत्वाच्या धावा असतील. मनीष तारबी शेवटचा अंतिम बॉल या ठिकाणी षटक हटवण्यासाठी फुलटच बॉल कैलास काकडच्या बॅट मधून यावेळी उडवलाय सीमा रेखा पार षटकार. त्यांच्या माध्यमातून देखील षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागलं होतं. काही जबरदस्त या ठिकाणी, कारण की महत्वाच्या धावा जिथून कुठेतरी संघ संकटात होता त्या संकटातून बाहेर काढलं गेलं. कुठेतरी सागर धोडी आला, टर्निंग पॉइंट ठरली गेली. यावेळेस उडवलाय इथून मात्र चेंडू सरळ स्टँड ऑन डिलिव्हर आलाय आणखी एक सीमा रेखा पार षटकार. नक्कीच मागील मॅच मध्ये मागील षटकामध्ये आपण पाहिला जिथून सागर धोडी इथून मात्र कैलास काकड यावेळी सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये या सागर धोडीला मात्र आणलं जात आहे. इथून या विकेटचं पतन पाहायला मिळेल. कैलास काकडला परतावा लागेल. इथून धावफलक पाहिला तर 90 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 90 रन ऑन दी बोर्ड. नो मॅन बॅटर धीरज भंडार त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जिथून पहिला मनीष तारवी या गोलंदाजाने कमबॅकिंग परिवर्तन केलं. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. जिथून बॅक टू बॅक 2 षटकार आल्यानंतर शेवटच्या अंतिम 3 चेंडूंचा खेळ शेष असेल. शेवटच्या अंतिम षटक आहे प्रगतीपथावर. सागर धोडी तर एका बाजूला मनीष तारवी. यावेळेस मोठा प्रहार करायचा होता. मिस टाइम स्ट्रोक राहिला गेलाय. इथून स्वतः गोलंदाज मनीष तारवी मात्र त्या चेंडू खाली आलाय. यस गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद सागर धोडी बॅक टू द पवेलियन. इथून पहिला तर इथून मात्र नक्की सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न जरूर. यस या ठिकाणी सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना आशिष रावतेला देखील परतावं लागेल. इथून चांगली गोलंदाजी हाताळली. मनीष तारवी कुठेतरी बॅक टू बॅक 2 षटकार आल्यानंतरची कौतुकास्पदी भूमिका निभावली गेली. कारण की नक्कीच इथून धावा थांबवल्या गेल्या. 90 रन. शेवटचा अंतिम चेंडू असेल. मनीष तारवी मोठा प्रहार करायचा होता. मिस टाइम स्ट्रोक जरूर राहिला गेला. एक धाब परिपूर्ण दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल. या महत्वाच्या 2 धाबा असतील आणि या दुहेऱ्याकडे धावफलक पाहिला तर 92 रन ऑन दी बोर्ड. 92 धाबा धावफलकावरती. इथून पाहिला तर प्रथम फलंदाजी करताना एमएस लाईन संघ 92 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आणि नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत बाल्या आडल. आणि जिथून आपण ते चषक एकदा राहिलं होतं सनसाई ग्रुपचं तिथून मात्र रेश्मा मैनकरला जो प्रपोज केला होता आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मॅचचा आनंद घेण्यासाठी. नक्कीच या ठिकाणी लाभले गेलेत. 93 धावांचं लक्ष आहे.
आणि लकी कन्स्ट्रक्शन टीम कॅप्टन (93) हे टार्गेट पाहायला मिळालंय. 93 धावेंचं. पुन्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पालघर जिल्ह्याची मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा म्हणजेच पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 2026. जाऊया मॅचच्या दिशेने. विश्वनाथ जाधव आणि संतोष डवले दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. टीम 94 कामन. तर गोलंदाजी मार्क वरती गतीचा बेताज बादशाह म्हणजेच अनिकेत चौधरी. पहिला बॉल. अप्रतिम बॉल पडल्यानंतर टॉसही झालाय आणि बाहेर निघालाय. बेनापट्टी एक्सप्रेस अनिकेत चौधरी. पहिला बॉल योग्य पद्धतीने हा आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन. चांगला बॉलचा प्रयोग राहिलाय. सुरुवात योग्य झाली पहिल्या बॉलची. 47 चेंडू आणि 93 धावा. 8 षटकांमध्ये ही धावसंख्या अचीव करावी लागेल टीम 94 कामनला. MS लायन्स हा संघ दुसऱ्या बाजूने पाहायला मिळते. पुन्हा अनिकेतचा बॉल ओव्हर द विकेट. आणखीन एक योग्य टप्पा परंतु हा बॉल लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप चाललाय आणि लेग बाईचा हा येतोय चौकार. कामन 4 धावा. 2 बॉल नंतर पहिले षटक अनिकेत चौधरी. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वर समोर विश्वनाथ जाधव. यावेळी बॅट स्विच केली आणि तदनंतर स्वीट टायमिंग सेट बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. PDAPL चौकार. कड ओपन झालंय विश्वनाथ जाधव यांचं. टीमची धावसंख्या 8. चांगला बॉल हा पाहायला मिळाला. डॉट बॉलचा प्रयोग पाहायला मिळतोय अनिकेतच्या माध्यमातून. चांगली कामगिरी. 4 धावेनंतर हा चेंडू वेगवान होता आणि प्लेइंग अवे फ्रॉम दी बॉडी खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. 8 धावा 4 बॉल नंतर टीम 94 कामन. टार्गेट 93. 93 धावेंचा पाठलाग करण्याकरिता हा संघ दाखल होतोय. विश्वनाथ जाधव आणि संतोष डवले हे ओपनिंग पेअरमध्ये चेंजेस केले गेलेत. पुन्हा अनिकेत. यावेळेस हा फटका. पुन्हा लॉंग स्टॉपला बॉल चालला आणि बॉल थांबणार नाही. चेंडू फरार. सीमारेषा पार. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग चौकार. थँक्यू. धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली गेली. 12 रन्स. पहिलं षटक P1चं आहे अनिकेत चौधरी यांच्या माध्यमातून ते पाहायला मिळालंय. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई अनिकेत आणि विश्वनाथ जाधव यांच्यामध्ये. आदरणीय सनी राठोड साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं प्राइज आलंय. कैलास काकड यांच्याकरिता हे प्राइज. 2 षटकारांसाठी तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक. काय बात है यार. डायरेक्ट टच केलं गेलं बॉलला. मेरे पास ताकद भी है और मेरे पास नजाकत भी है. हेच पाहायला मिळालंय. हा येतोय अंतिम बॉलवर चौका. टीमची धावसंख्या 16. टीम 94 कामन. चला आपण टॉस करतोय आदरणीय अपूर्वजी वेडगा यांच्या माध्यमातून. पुढील सामना जो पाहायला मिळतोय
एका साईडनं न्यूत्री मुंबई आणि लकी कन्स्ट्रक्शन. चॉईस देऊया प्रथमतः आणि चॉईस जिंकलेले आहे लकी कन्स्ट्रक्शन टीमने. एडीच कॉल केलं गेलाय आणि हेड येतोय. थँक्यू अपूर्वची वेळी आपण व्यासपीठावरती स्थान पण व्हायचंय, फक्त निर्णय सांगायचा आहे कारण सामना सुरू आहे. बॅटिंग बॅटिंग येस, थँक्यू व्हेरी मच. तर टॉस झाला आणि टॉस जिंकला लकी कन्स्ट्रक्शन टीमने आणि स्वीकारलेला आहे बॅट फर्स्ट. धन्यवाद. षटक क्रमांक दुसरं, पहिलाच बॉल सागर धोडी यांचा आणि हा विकेटचा बॉल गोल्डन डक वरती. विकेट संतोष ढवले यांची, विकेट क्रमांक 1. अमर दुबला आले आणि अमर दुबला गेले अशा अनुषंगाने हा चेंडू राहिलाय. आणखीन एक विकेट, बॅक टू बॅक विकेट्स डाऊन. धारदार जी बॅटिंग मध्ये आपण पाहिली सागर धोडी यांच्या माध्यमातून, आणि जर विकेट हॅट्रिक घेतली तर आदरणीय सनी राठोड साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं प्राइज विकेट हॅट्रिक साठी. विघ्नेश खरपडे येतोय बॅटिंग साठी चौथ्या क्रमांकावरती. 2 फलंदाज अगदी 0 धावसंख्येवरती बाद झालेत गोल्डन डक वरती आणि ऑन हॅट्रिकचा बॉल ऑन साइडला विकेट हॅट्रिकचा बॉल, परंतु त्यावर विघ्नेश खरपडेचा वार. बॉल चाललाय सीमारेषा पार, ब्रँडेड षटकार. थँक्यू आदरणीय नितेशजी बर्फे यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं प्राइज जमा होतंय कैलास काकडसाठी 2 षटकारांकरिता. 22 धाव फलकावरती टीम 94 कामन. पहिला बॉल विकेट, दुसरा बॉल विकेट, तिसरा बॉल षटकारासाठी 6. हा बॉल वाईड, एक धाव ऍड झाली आणि धावसंख्या 23, 23 धावा. यावेळेस खूप चांगले प्रयत्न फिल्डरने केले होते शॉर्ट लेग मध्ये. सागर दुमाडाच्या माध्यमातून हे प्रयत्न अप्रतिम होते. हा बघा बॉल गेला आणि तदनंतर डाईव्ह लगावली गेली. एफर्ट्स अप्रतिम राहिलेत आपल्या टीम साठी.
जे पाहायला मिळालेत. ट्वेंटी 4 रन 24 धावा 2 गडी बाद. अमित मोरे आपण कमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. अमित मोरे घोटनपूर. सागर दोडी 5 बॉलचा खेळ होतोय. अंतिम बॉल आणि अंतिम बॉल बिटवीन द गॅप चाललाय. विश्वनाथ जाधव यांचा डेलिकट कटचा फटका आणि तो चाललाय एक्स्ट्रा कव्हरला भेदणारा. हा येतोय पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगचा चौकार. अठ्ठावीस धावा 2 गडी बाद. 2 षटकानंतर ही धावसंख्या पाहायला मिळते. अनिकेतला पुन्हा एकदा इंट्रोड्यूस केलं गेलंय. कुठल्याही बॉलरने विकेट हॅट्रिक मिळवा आणि आदरणीय सनी राठोड साहेबांच्या माध्यमातून 3,000 रुपयांचं प्राइज विकेट हॅट्रिकसाठी. तिसरं षटक. 28 धावा आहेत आणि 2 गडी बाद. टीम 94 कामन 93 धावेंचा पाठलाग हा संघ करतोय. विघ्नेश आणि विश्वनाथ जाधव हे 2 बॅटर. 36 बॉल आणि समोर लक्ष 65 धावेंचं. चांगला बॉल पाहायला मिळाला. डिफेन्सिव्ह माइंड्स होतं या बॉलवरती विघ्नेशचा. शफल झाले होते आणि त्यानंतर प्ले डाऊन करण्याचा प्रयत्न राहिला होता. योग्य बॉल अनिकेतच्या माध्यमातून राहिलाय. अनिकेत चौधरी हे गोलंदाज पाहायला मिळत आहेत. बेनापट्टी एक्सप्रेस वसई एक्सप्रेस गोलंदाजी करण्यासाठी आहेत. षटकामधील पुढील बॉल घेऊन ओव्हर द विकेटने. यावेळेस हा फटका उंच गेलाय. फिल्डरच्या मधोमध पडला आणि हा बॉल चाललाय 4 धावींसाठी. विघ्नेश खरबडीच्या बॅटमधून PTAPL चौकार. आणि हे विज्युअल्स आपण पाहू शकाल. 7 कॅमेरा सहित आपण ही स्पर्धा कव्हर करतो आणि विश नेटवर्कवरती आपण पाहू शकाल प्रत्येक अँगलने हे चित्र दर्शवलं जातं. आपल्या समोर ऑन स्क्रीन आहे आणि क्वालिटीचं दुसरं नाव म्हणजेच विश नेटवर्क. यावेळेस सागर दोडी त्या ठिकाणी पोहोचले होते. खूप चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. बॅटिंग म्हणा, बॉलिंग म्हणा आणि त्यानंतर म्हणा फिल्डिंग, तिन्ही डिपार्टमेंट आपल्या नावी करताना पाहायला मिळालेत. ज्या अनुषंगाने त्यांचा आतापर्यंत खेळ जो पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपण पाहिलं तर 32 धावा फलकावरती आहेत. धावसंख्या 34 आहे. क्षमस्व 34 धावा करेक्शन करण्यात आलंय. गोलंदाज अनिकेत, समोर विश्वनाथ जाधव.
वेग होता, कट केलं या बॉलला, परंतु त्या ठिकाणी फिल्डर कडून चुकी होताना पाहायला मिळाली. एक धाव मिळते. टीमची धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचली गेली. ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल हा चेंडू जो पाहायला मिळालाय ओव्हर द विकेटचा वापर केला, फक्त डेलिकच कट केलं आणि त्यानंतर हा जेल पाहायला मिळतोय सुटला गेला. पुढील बॉल यावेळेस मोठा प्रकार करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिस फिडिंग झाल्या आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पल्ल्याड. हा येतोय PDAPL चौकार 4. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचली गेली. 40 रन चांगली टोटल आतापर्यंत उभारले जाते टीम 94 कामन या संघाच्या माध्यमातून. लक्ष 93 धावांचं आहे. 31 चेंडू आणि 53 धावा हे मॅचचं समीकरण आहे. एका साईडने MS लायन्स या धावा डिफेंड करताना अनिकेत ओव्हर द विकेट वन्स अगेन. हलक्या हाताने रिस्पेक्ट दिली गेली बॉलला. टेक रिस्पेक्ट अँड गिव्ह रिस्पेक्ट तेच केलंय. एकदा परिपूर्ण झाले आणि धावसंख्या 3 षटकानंतर 41 धावा 2 गडी बाद. येणारे चेंडू 30 आणि धावा करायच्या आहेत 52. सागर धोडी वन्स अगेन इन बॉलिंग मार्क. पहिला बॉल फुल टच बॉल या ठिकाणी पाहायला मिळते बॅकवर्ड पॉइंटला. बॉल चालला फिल्डर आहे डीप मध्ये. एकच धाव. मैदानाच्या बाहेर जे प्रेक्षक राजे आहेत, जी सिक्युरिटी आपण पेटवलेली आहे ती कृपया करून आपण बंद करा, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा अडचण निर्माण होणार नाहीये. आमच्या क्रिकेटपटूंना ही आपणास प्रेमळ विनंती आहे. चांगला बॉल. हा परफेक्ट यॉर्करचा प्रयोग सागर धोडी यांच्या माध्यमातून राहिलाय. हा बघा ॲक्शन रिप्ले. हा चेंडू अगदी परफेक्ट वाईड यॉर्करचा प्रयोग पाहायला मिळाला. परफेक्शनचं दुसरं नाव म्हणजे सागर धोडी. आणि यंदाचा हंगाम गाजवलं या प्लेयरने, या पठ्ठ्याने. ज्याप्रमाणे त्याचा परफॉर्मन्स राहिलाय, बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग तिन्ही डिपार्टमेंट त्याने गाजवलेत. यावेळेस हा फटका फसला आणि विकेट पुन्हा एकदा मिळाला. जेव्हा जेव्हा गरज असते टीमला तेव्हा तेव्हा हे नाव येतं आणि ते नाव फक्त काम करतं. मग ते बॉलिंगमध्ये म्हणा, बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये म्हणा. हा बघा चेंडू राहिला होता, विकेटचा बॉल.
मोठ्या प्रकारे करण्याचा प्रयत्न, बॉल अपीच गेला आणि त्यानंतर सॉफ्ट डिसमिसल, विकेट क्रमांक 3. आली आणि एकच धाव या ओव्हरमध्ये खर्च करताना पाहायला मिळाले. पुन्हा पुढील बॉल घेऊन सज्ज होताना बॉलिंग मार्कवर. चांगला बॉल, चांगली बॉलिंग. चौथं षटक 4 बॉलचा आत्तापर्यंत खेळ होतो आणि त्यामध्ये फक्त एकच धाव दिलेली आहे गोलंदाज सागर दोडी यांनी. आता 26 बॉल आणि 51 धावा. सामना बरोबरीचा आहे. बॅलन्सिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. घाम गाळावा लागतो मैदानाच्या आतमध्ये, कष्ट उचलावे लागतात आणि तेव्हा कुठे यश मिळतं. म्हणूनच म्हणतात ना की क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला पर्याय नाही आणि तुमचे कष्ट प्रामाणिकपणे असतील तर यशालाही उत्तर नाही. 26 मध्ये 51. कट केले बॉलला. डीपमध्ये फिल्डर आहेत आनंद दुमाडा, यांना पण पाहिलंय. एक धाव मिळाली आणि टीमची धावसंख्या 1 पुढे गेली. 43. आता 25 चेंडू आणि 50 धावा. प्रति बॉल 2 धावा करायच्या आहेत. टीम 94 कॅमनला एव्हरी सिंगल बॉल रिक्वायर्ड 2 रन्स. अशा अनुषंगाने हा सामना राहिलाय. शेवटचा बॉल षटक क्रमांक 4च्या माध्यमातून गोलंदाज सागर दोडे आणि समोर विश्वनाथ जाधव. यावेळेस चांगल्या पद्धतीने टाइम केला. इनसाइड आउटचा फटका प्रॉपर कसा असावा याचं प्रात्यक्षिक उदाहरण पेश केलं गेलं आणि हा चौकार आपल्या नावी केलाय. अंतिम बॉलवर आला चौकार. ऍक्शन रिप्ले आपल्या समोर जो पाहायला मिळतोय. चांगला खोलातला बॉल होता परंतु समोर आहेत विश्वनाथ जाधव. दॅट इज बॉल. क्रिकेटमधील एक रती महारथी, एक मोठं नाव आणि त्यांच्या माध्यमातून चौकार येतोय. 47 धावा धाव फलकावरती जॉईन होताना पाहायला मिळत आहेत. टीम 94 कॉमन टीमच्या तिचे लक्ष ठेवण्यात आलंय 93 धावेंचा आणि हा पाठलाग सुरू आहे. प्रकाश तुंबडा अप्पी आले त्या ठिकाणी. न्यू बॅटर 3 गडी बाद. 23 धावसंख्येवरती पुन्हा एकदा सातत्य टिकवताना पाहायला मिळत आहेत विश्वनाथ जाधव. त्यांचा खेळ अप्रतिम राहिलाय. 24 चेंडू आणि 46 धावा. अर्धा पल्ला पार झालाय आणि आता अर्धा पल्ला पार करावा लागेल आणि त्यासाठीच प्रकाश तुंबडे यांना थोडासा कान मंत्र दिला जातोय. दुसऱ्या बाजूनं आनंद दुमाडा येतोय. हे मैदान नेहमीच लकी ठरलं आनंद दुमाडासाठी. खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून नेहमीच आपण बघितलाय. 24 बॉल 46 धावा हे मॅचचं समीकरण आहे. याच मैदानावरती आपण आनंद दुमाडाचा जलवा नेहमीच आपण बघितला. 2 मोठ्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड त्याने जिंकलाय. मग पालघर तालुका आदिवासी प्रीमियर लीग म्हणा आणि विजयमामा चषक स्पर्धा म्हणा, त्या दोन्ही स्पर्धेमध्ये आनंद दुमाडा हे नाव चर्चेत राहिलं होतं. तोच आलाय गोलंदाजी करण्यासाठी. चला फिल्डिंग टीम थोडीशी घाई करा. डिसिप्लिन क्रिकेट आपल्याला खेळायचं आहे. 5वं षटक. एका साईडनं टीम 94 कामन, दुसऱ्या बाजूनं MS लायन्स, त्यानंतर न्यू 3 मुंबई आणि लकी कन्स्ट्रक्शन. हा सामना आपल्या भेटीस येईल. 5वं षटक. पहिला बॉल. एक धाव डेफिनेटली परिपूर्ण झाली. 2 धावेचा प्रयत्नही होतोय. 3 धावेचाही प्रयत्न केला जातोय.
आणि 3 धावा पळून बाईटच्या माध्यमातून या 3 धावा पाहायला मिळत आहेत. आणि यस, बॅटिंग टीमने डीआरएसचा वापर केलेला आहे वाईट करिता. डिसिजन पेंडिंग. नितेश कदम सर येत आहेत थर्ड अंपायर. इट्स अ फेअर बॉल आपल्या समोर ऑन स्क्रीन जो पाहायला मिळतोय. 3 धावा पाहायला मिळतील बाईटच्या स्वरूपाच्या, त्या ऍड झाल्यात आणि 50 धावा धाव फलकावरती. 50 ब्रिंग्स अ बाय टीम 94 कामन. आता 23 चेंडू आणि 43 धावेची गरज. मॅचचं इक्वेशन पाहायला मिळतंय. विश्वनाथ जाधव 11 बॉलमध्ये 23 धावेची खेळी करताना पाहायला मिळत आहेत. महत्वाच्या धावा त्यांच्या माध्यमातून आल्यात. मॅन ऑफ क्रायसिस संकट मोचक टीम 94 कामन या संघाचे. पुन्हा पुढील बॉल उलटच बॉल आहे आणि यावेळेस एक धाव डेफिनेटली परिपूर्ण केली विश्वनाथ जाधव यांनी. बॅकअप मिळालाय. ओनली 1 रन. टीम स्कोर नाव 51. 51 धावा धाव फलकावरती. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग चौथी रजनी आपण पाहू शकाल आणि उद्या अंतिम दिवस ग्रँड फिनाले. पर्व 1 याच तर टीमने गाजवलंय. टीम 94 कामनने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. नो बॉल. पंचांचं सिग्नल पाहायला मिळालंय आणि हा बॉल लॉंग स्टॉपला चाललाय. नॉन स्टॉप धावतोय हा बॉल आणि आणि आता मॅचचं समीकरण आपल्या स्क्रीनवरती. 22 चेंडू आणि 37 धावांची गरज. फीडचा सिग्नल पंचांनी केलाय. आनंद दुमाडा शॉट ऑन चाप केला या बॉलला. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. टीमची धावसंख्या 57 वर जाऊन पोचली गेली. 57 रन्स. 5वं षटक मार्गस्थ आहे. बॉलिंग मार्कवर आनंद दुमाडा गोलंदाजी करतोय. विश्वनाथ जाधव आणि प्रकाश तुंबडा एप्पी यांची भागीदारी पाहायला मिळते चौथ्या विकेटसाठी. पण पुढील बॉल कट करण्याचा प्रयत्न राहिला होता. पुन्हा एकदा नो बॉल यावेळेस पाहायला मिळालाय. ओव्हर स्टेपिंग त्या ठिकाणी नो बॉल पाहायला मिळतोय. एक पाऊल पुढे आतापर्यंत राहिलाय. जी थीम लाईन आहे एबीपी माझाची, त्याच अनुषंगाने दिनेशजी कान्नाथ साहेबांच्या माध्यमातून प्राइज झाले विश्वनाथ जाधव यांना. लगातार 2 षटकर जर लगावले तर 1000 रुपयांचं प्राइज. त्यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी एअर कूलर देखील सौजन्यित केला गेलाय. असे दानशूर आणि दिलदार असं व्यक्तिमत्व दिनेशजी कान्नाथ साहेब, माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत नंडोरे देवखोप. लॉब केलंय ऑन साइडला. गगनाला भिडणारा आसमानी टोला. विना तिकीट हवाई यात्रा बॉलला फेकून दिलाय. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग षटकार.
5 बॉलचा खेळ होतोय. शेवटचा बॉल पाहायला मिळेल. हा देखील बॉल योग्य राहिलाय आनंद दुमाडाचा. स्कोरबोर्ड नाव 63 धावा. धाव फलकावरती टीम 94 कामन या संघाची धावसंख्या पाहायला मिळते. धावसंख्या 65 धावा. 18 बॉल 28 धावांची आवश्यकता आहे. मॅचचं समीकरण राहिलंय 18 बॉल 28. एटीन बॉल्स रिमेनिंग अँड 28 रन्स रिक्वायर्ड टू विन. हे समीकरण या मॅचचं 18-28. विश्वनाथ जाधव चांगली बॅटिंग करतायत. प्रकाश तुंबडा दुसऱ्या बाजूने पाहायला मिळत आहेत. निलेश सांबरे याने इंट्रोड्यूस केलंय ॲज अ बॉलर. 6वं षटक त्याच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. पहिला बॉल खूप चांगला फटका राहिलाय वॅकेन एरिया आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. PTAPL चौकार 4. पहिलाच बॉल 4 धावींमध्ये डिलिंग करताना पाहायला मिळत आहेत विश्वनाथ जाधव. 6वं षटक आणि पहिला बॉल 4 धावींसाठी निलेश सांबरे कमबॅक करावं लागेल त्या काळामध्ये. 93 धावींचं लक्ष्य. स्कोरबोर्ड नाव 69. मोठा प्रकार करण्याचा प्रयत्न राहिला होता. शपलून खेळण्याचा प्रयत्न राहिला होता आणि याच दरम्यान चेंडू डॉट पाहायला मिळालाय. उलटच बॉल होता परंतु योग्य पद्धतीने परावर्तित करू शकले नव्हते बॅटर विशू. 69. 69 धावा धाव फलकावरती आहेत. पुन्हा निलेश सांबरे राऊंड विकेट. कमी गतीचा बॉल आणि त्याच्यावरती हा प्रहार केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉल चाललाय. फिडर आहेत. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. बॅकअपही मिळालंय. थ्रो केला होता. 1 धाव आणि 1 धावेच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 70 धावा धाव फलकावरती जॉईन होताना पाहायला मिळाले. 70 धावा. 3 गडी बाद आहेत. 3 बॉलचा खेळ होतोय. पहिला बॉल चौकार. दुसरा बॉल डॉट. तिसरा बॉल 1 आलाय. आता 15 चेंडू आणि 23 धावांची गरज. प्रकाश तुंबडा हॅप्पी खेळतायत. 8 बॉलमध्ये 8 धावा. 100च्या स्ट्राईक रेटने. विश्वनाथ जाधव 16 बॉलमध्ये 30 धावा. 15 मध्ये 23. यावेळेस मात्र खेचून मारलाय या बॉलला आणि बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. प्रकाश तुंबडाच्या बॅट मधून पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगचा चौकार. चांगलं टायमिंग केलं होतं या बॉलला आणि चौकार आपला नावी केला प्रकाश तुंबडा यांनी. चांगली पार्टनरशिप 4थ्या विकेटसाठी होते. प्रकाश तुंबडा आणि विश्वनाथ जाधव यांच्या माध्यमातून 14 बॉल 19 धावांची गरज. यावेळी बॅट स्विच केली आणि तदनंतर
आपल्याच पवेलियनला अभिवादन करण्याकरिता बॉलला फेकून दिलाय. 6 धावांसाठी फ्लॅट षटकार 6. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. चांगला बॉल डिलिव्हर्ड झाला. हे षटक राहिलं निलेश सांबरे यांचं 15 धावांचं. धावसंख्या 80 वर जाऊन पोचली गेली. आता 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल्स रिमेनिंग अँड 13 रन्स रिक्वायर्ड टू विन असा सामना. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली दोघांच्या माध्यमातून. जिम्मेदारीने खेळतायत. लक्षाचा पाठलाग योग्य पद्धतीने पाहायला मिळतोय. एकाग्रता भंग होती नाही आणि जी एकाग्रता आपण नेहमीच पाहिलेली आहे विशूच्या माध्यमातून. 12 मध्ये 13. आता इथून एक मॅजिकल षटक पाहायला मिळेल का MS लायन्स टीमच्या माध्यमातून, आणि त्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय. गोलंदाज आशिष रावते येतोय. 7वं षटक. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट. विश्वनाथ जाधवची विकेट. OUT बॅटर आउट. न्यू बॅटर देवेंद्र राठोड आलाय मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला होता आणि चांगल्या पद्धतीने बॅटिंगही केली विश्वनाथ जाधव यांनी. चांगलं योगदान राहिलंय. गुड वर्क नेव्हर अ लॉस्ट हे पाहायला मिळत आहे. धावसंख्या 80. 4 गडी बाद. आशिष रावते विकेटने सुरुवात तो करतो या ओव्हरची, आणि त्यानंतर न्यू बॅट्समन देवेंद्र राठोड टीम 94 कामन या संघाच्या माध्यमातून आलाय 6व्या क्रमांकावरती. पहिलाच बॉल त्याने पूल केला या बॉलला, आणि पूल त्याचा सक्सेसफुल राहिलाय, आणि बॉलला त्याने पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग चौकार. देवेंच्या माध्यमातून हा चांगला फटका राहिला. पूलचा फटका होता. 4 धावांकरता डिस्पॅच केलं या बॉलला, आणि इथून 9 धावांची गरज टीम 94 कामन या टीमला विजयाकरिता. 10 चेंडू आणि 9 धावा असं मॅचचं समीकरण पाहायला मिळतंय. पुन्हा गोलंदाज आशिष. खोलवट टिप्याचा बॉल त्याने हाताळला. बॅक टू बॉलर हा चेंडू आला होता. आता 9 चेंडू आणि 9 धावांची गरज. 84 रन्स. चांगला पाठलाग सुरू आहे. 93 धावेंचा टीम 94 कामन टीमच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला MS लायन्स, यानंतर न्यू 3 मुंबई आणि लकी कंस्ट्रक्शन. ऑन साइडला लॉफ्ट केलं या बॉलला, आणि बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन पार करतोय, आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. देवेंद्र राठोडचा वार. बॉल गेलाय सीमारेषा पार. PDAPL ब्रँडेड षटकार.
3 धाबींची गरज. एक मोठा फटका येईल का, मॅच फिनिश होईल का, परंतु हा बॉल चांगला राहिला आशिषच्या माध्यमातून. फॉलो केलं होतं, टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघताना पाहायला मिळाला आहे. चांगलं वळण धारण केलं या बॉलने. 7 चेंडू आणि 3 धाबा. पण आशिष रावते ऑफ साईडला उडवलं बॉलला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ क्लिअर होणारा हा येतोय. आणखीन एक भव्य षटकार आणि विजयाचा षटकार येतोय. टीम 94 कामन संघ विन होत आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स. आपल्या समोर आहे एम एस लायन्स टीमने 92 धावा केल्या. त्यामध्ये सागर दोडीने 30, कैलास काकाने 21, प्रफुल्ल नाईकने 15, निलेश सांबरे आणि 10 गोलंदाजी